शरीरात जर तुम्हाला चांगले बदल घडवायचे असेल, म्हणजे शरीराला ॲक्टिव्ह करायचं आहे, शरीर चांगलं तुकतुकीत आणि ताजंतवानं राहिलं पाहिजे, असं जर वाटत असेल ना, तर शरीरात योग्य वेळी बदल घडवणं म्हणजे त्याला वळण लावणं आवश्यक आहे. जर शरीराला बदल घडवणं, वळण लावायला जर आपण उशीर केलं ना, शरीरात आजार तयार व्हायला लागतात. म्हणजे कसं, की एक उदाहरण देतो, की जर तुम्हाला एका दिवशी सुट्टी आहे, म्हणजे तुम्ही ऑफिसला जाणार नाही, जे काही काम करणार नाही, तर तुम्हाला निवांत आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला बाकीचे कामं कमी असणार आहे. तर ऑटोमॅटिक तुम्ही उशिरा उठता, तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघता, झोपत नाही किंवा शरीराला त्या पद्धतीनं ट्रीट नाही करत, ज्या पद्धतीनं आठवडाभर केलेलं असतं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाऊ वाटत नाही ऑफिसला. का तर स्ट्रेस येतो. का तर शरीराला जी सवय लागली होती की एक दिवसाची, त्याने तुमचं शरीर परत डिस्टर्ब झालं. तर असं जर आपण करत असलं ना, तर मोठ्या-मोठ्या आजाराला आपण निमंत्रित करत असतो आणि तेच आजार आपल्याला पुढं घातक होऊन शरीर लवकर खराब करायला मदत करायला लागतात. तर आपल्याला वळण लावायचं आहे, तर योग्य वेळी वळण